तर बरोबर आता आपण पाहणार आहोत या पाठाच्या माध्यमातून ॲक्टिव्हिटी कम्युनिटीज क्वेश्चन जर कोणत्या प्रकारचे ते देखील बघण्याचा प्रयत्न करणार. पहिलं प्रश्न की ॲक्टिव्हिटीच्या माध्यमातून कोणते प्रश्न इथे दिले आहेत, तिथे प्रश्न आणि तिथे तुम्हाला 2 ऑप्शन्स आहेत. या 2 ऑप्शनपैकी आपला एक करेक्ट आन्सर आपण पाहणार आहोत. पहिला प्रश्न द स्टेट वेअर रजा वॉज बॉर्न. कधी जे रजा बॉर्न आहे ते कोणत्या ठिकाणी ते जन्माला आले, कोणत्या ठिकाणी बॉर्न झाले, मध्य प्रदेशला झाले का आंध्र प्रदेशला झाले. तर यापैकी आपलं योग्य उत्तर काय असणार आहे की द स्टेट वेअर रजा वॉज बॉर्न इन मध्य प्रदेश हे आपलं करेक्ट आन्सर आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे द इन्स्टिट्यूट वेअर ही स्टडी आर्ट. आता जे इन्स्टिट्यूट स्टडी त्यांनी जे शिक्षण आहे ते कुठून घेतलेलं आहे, फर्ग्युसन कॉलेज पुणे का चित्रकला महाविद्यालय. तर यापैकी जे आपलं योग्य उत्तर आहे चित्रकला महाविद्यालय नागपूर हे आपलं इथे करेक्ट आन्सर असणार आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे द इन्स्टिट्यूट वेअर इन टूक इन इज हायर एज्युकेशन इन मुंबई. आणि हायर एज्युकेशन म्हणजे उच्च शिक्षणासाठी ते कुठे गेले. मग तुम्हाला 2 ऑप्शन्स आहेत जे स्कूल ऑफ आर्ट मुंबई का इथे जय हिंद कॉलेज मुंबई. तर यापैकी आपलं योग्य उत्तर आहे द इन्स्टिट्यूट वेअर ही टूक इन हायर एज्युकेशन इन मुंबई. आपलं जे स्कूल ऑफ आर्ट मुंबई हे आपलं करेक्ट आन्सर आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे द कंट्री ही सेटल डॅश इंडिया का फ्रान्स. की ते आपल्या कंट्रीमध्ये सेटल झाले, कोणत्या कंट्रीमध्ये ते सेटल झाले, इंडिया का फ्रान्स. तर यापैकी आपलं योग्य उत्तर आहे ते फ्रान्सच्या कंट्रीमध्ये सेटल झाले आपलं करेक्ट आन्सर आहे. आपल्याला क्वेश्चन आहे फोक आर्ट इज कन्वे अ डीप थॉट. आता इथे ट्रू कन फॉल्सच्या माध्यमातून आहे की जी लोककला आहे ती मनाच्या हृदयापर्यंत पोहोचण्याचं जे काम आहे, जे डीप थॉट म्हणजे एक गहन विचार करण्याची जे पोहोचण्याचं जे काम हे करत आहे. म्हणजे चूक आहे का बरोबर आहे. तर हे आपल्याच्यापैकी ट्रू हे म्हणजे बरोबर हे उत्तर असणार आहे. आपला नेक्स्ट आहे द रूट्स ऑफ फोक आर्ट लिव्ह इन वुमन्स डेली कोर्स. की ज्या घराच्या ज्या बायका होत्या त्या रंगातले जे पाळेमुळे शोधून काढत होते का. त्यामुळे आपलं जे उत्तर ट्रू आणि फॉल्स आहे त्याच्यापैकी ट्रू हे आपलं इथे करेक्ट आन्सर असणार आहे. आपला नेक्स्ट आहे डिझाईन आर नॉट इम्पॉर्टंट इन गोंडा स्टाईल ऑफ आर्ट. की जी गोंडा आर्ट आहे म्हणजे जे एक आदिवासी जी कला आहे त्याच्यामध्ये डिझाईन किंवा जे एक नक्षीकाम महत्त्वाचं नव्हतं. पण ट्रू आणि फॉल्समध्ये आपलं काय उत्तर असणार आहे की फॉल्स आहे. त्याच्यामध्ये डिझाईन ही फार महत्त्वाची होती आणि म्हणून जे आपला आन्सर आहे इथे फॉल्स म्हणजे चूक येणार आहे. आपला नेक्स्ट आहे स्पेशल अटेन्शन इज गिवन टू द चॉईस ऑफ व्हेरियस कलर. की जे स्पेशल अटेन्शन इथे दिलेलं होतं म्हणजे अटेन्शन म्हणजे लक्ष देण्याचं कशाला द चॉईस ऑफ व्हेरियस कलर. की वेगवेगळ्या रंगसंगती किंवा खूप साऱ्या रंगाचे जे विविध प्रकार इथे असणं गरजेचं आहे. स्पेशल अटेन्शन दिलं होतं का. तर आपलं ट्रू अँड फॉल्समध्ये आपलं योग्य उत्तर असणार आहे ट्रू असणार आहे. तर अशा प्रकारे मुलांना आपण ॲक्टिव्हिटीच्या माध्यमातून प्रश्नाची उत्तरं घेतली. आता आपण पाहणार आहोत गेमच्या माध्यमातून कोणते प्रश्न लागण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर सुरुवात करूया आपल्या गेमच्या माध्यमातून. इथे दिले पहिला जो प्रश्न इथे दिलेला आहे आणि तुम्हाला त्याच्यावर ऑप्शन्स यापैकी आपले योग्य उत्तर असणार आपण पाहणार आहोत. पहिला आहे प्रश्न डिझाईन आर नॉट इम्पॉर्टंट इन गोंडा स्टाईल ऑफ आर्ट. की गोंडा आर्ट म्हणजे जी आदिवासी कला आहे त्याच्यामध्ये डिझाईन ही महत्त्वाची नव्हती. मग त्याच्यापैकी 4 ऑप्शन ऑल, फॉल्स, नन आणि ट्रू. तर यापैकी आपलं योग्य उत्तर आहे मुलांनो की डिझाईन ही नॉट इम्पॉर्टंट म्हणजे कसं आहे फॉल्स आहे की डिझाईन ही महत्त्वाची नव्हती का. तर ती डिझाईन महत्त्वाची होती हे आपलं इथे करेक्ट आन्सर आहे. सेकंड आहे फोक आर्ट इज कन्वे डीप थॉट. की जी लोककला होती ती म्हणजे खोल विचारावर पर्यंत ती पोचलेली होती का. मग ट्रू, नन, ऑल, फॉल्स यापैकी आपलं योग्य उत्तर आहे ट्रू आहे म्हणून आपल्या इथे योग्य उत्तरावर क्लिक केलं आहे. आपलं नेक्स्ट आहे द इन्स्टिट्यूट वेअर ही टूक इज हायर एज्युकेशन इन मुंबई. म्हणजे इन्स्टिट्यूट जे हायर की ते जी संस्था आहे जी उच्च शिक्षण घेण्यासाठी ते कुठे गेले ते मुंबईला. मग कोणतं कॉलेज होतं ते FC कॉलेज ऑफ आर्ट, जे स्कूल ऑफ आर्ट, KK स्कूल ऑफ आर्ट का MK स्कूल ऑफ आर्ट. तर इथे प्रिंटिंग मिस्टेक आहे इथे जे असलं पाहिजे. मग आपलं जे योग्य उत्तर आहे जे स्कूल ऑफ आर्ट हे आपलं इथे करेक्ट आन्सर आहे. ते उच्च शिक्षणासाठी कुठे गेले ते जे स्कूल ऑफ आर्टमध्ये केलेले होते. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे द रूट ऑफ आर्ट लिव्ह इन वुमन्स डेली कोर्स. की जे बायका आहे ते घरातलं जे डेली रुटीनमध्ये ते रंगसंगतीचे जे पाळेमुळे शोधून काढण्याचं जे काम करत होते का. ऑल, नन, ट्रू, फॉल्स यापैकी आपलं योग्य उत्तर आहे ट्रू हे आपलं उत्तर आहे आणि म्हणून आपण इथे योग्य उत्तरावर क्लिक करणार. आपला नेक्स्ट आहे द इन्स्टिट्यूट वेअर ही स्टडी आर्ट. आता त्यांनी जी संस्था आहे त्याच्या अभ्यासासाठी ती संस्था कोणती होती. मग पुण्याची होती, मुंबईची होती का चित्रकला महाविद्यालय होती का चित्रकला विद्यालय होती. तर यापैकी आपलं जे योग्य उत्तर असणार आहे मुलांनो की चित्रकला महाविद्यालय हे आपलं इथं करेक्ट आन्सर आहे आणि म्हणून आपण इथे योग्य उत्तरावर क्लिक केलं आहे. नेक्स्ट आहे द स्टेट वेअर रजा वॉज बॉर्न. की रजा बॉर्न हे कुठे जन्माला आले, कोणत्या राज्यामध्ये जन्माला आले.
तर आपलं मध्य प्रदेश आहे, आंध्र प्रदेश आहे, महाराष्ट्र आहे का उत्तर प्रदेश आहे? तर या चारपैकी आपलं योग्य उत्तर आहे मध्य प्रदेश हे आपलं असणार आहे की रजा वॉज बॉर्न इन मध्य प्रदेश हे आपलं करेक्ट आन्सर आहे आणि म्हणून आपण इथे योग्य उत्तरावर क्लिक केलं आहे. आपला नेक्स्ट आहे द कंट्री ही सेटेड. जे कंट्री ते कोणत्या कंट्रीमध्ये सेटल झाले, वास्तव्यात झाले, स्थायिक झाले? ऑस्ट्रेलिया, अमेरिका, इंग्लंड का फ्रान्स? तर यापैकी आपलं योग्य उत्तर काय आहे? अगदी बरोबर, ते काय आहे? फ्रान्स आहे. ते फ्रान्सला काय झाले? सेटल झाले हे आपल्या इथे करेक्ट आन्सर असणार आहे. त्याचप्रमाणे आपलं नेक्स्ट आहे स्पेशल अटेन्शन इज गिवन टू द चॉईस ऑफ व्हेरियस कलर. जे स्पेशल अटेन्शन देण्यात आलं होतं की जे वेगवेगळे रंगसंगती आहे त्याच्याकडे अटेन्शन देण्यात आलं होतं. हे ओके बरोबर आहे का? तर ऑल आहे, फॉल्स आहे, ट्रू, नन्स आहे आणि ट्रू आहे. तर यापैकी आपलं योग्य उत्तर असणार आहे ट्रू असणार आहे की रंगसंगतीचे वेगवेगळ्या प्रकारचे रंग असले पाहिजे या गोष्टीकडे विशेष लक्ष दिलं आलं होतं. तर अशा प्रकारे आपल्या इथे प्रश्नांची उत्तरं झालेली आहेत. आता आपण पाहणार आहोत टेस्टच्या माध्यमातून कोणते प्रश्न आहेत बघा इथे पाहणार आहोत. बघा आता जो आपण पाहणार जो आपला पहिला प्रश्न आहे की फॉक आर्ट कन्वे अ डीप थॉट. जे एक लोककला आहे ती कशा प्रकारे ती थोर म्हणजे डीप म्हणजे काय आहे? एकदम खोल मनावरती खोल विचार करणारी आहे का? मनावर गुंतवणारी मनापर्यंत पोहोचवणारी कला आहे का? ट्रू, ऑल, नॉन, फॉल्स यापैकी आपले योग्य उत्तर असणार आहे ट्रू असणार आहे. आपला नेक्स्ट आहे द स्टेट वेअर रजा वॉज बॉर्न. की जे रजा भवन आहे ते कोणत्या स्टेटमध्ये जन्माला आले, कोणत्या राज्यात जन्माला आले? मध्य प्रदेश, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश का उत्तर प्रदेश? तर यापैकी आपलं योग्य उत्तर आहे मुलांनो मध्य प्रदेशमध्ये ते जन्माला आले. आपलं नेक्स्ट क्वेश्चन आहे द कंट्री इज सेटेड. ते कोणत्या कंट्रीमध्ये ते सेटल झाले? ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, अमेरिका का फ्रान्स? यापैकी आपलं योग्य उत्तर असणार आहे फ्रान्स हे आपलं करेक्ट आन्सर आहे आणि म्हणून आपण इथे योग्य उत्तरावर क्लिक केलं आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे डिझाईन आर नॉट इम्पॉर्टंट इन गोंडा स्टाईल ऑफ आर्ट. की डिझाईन ही जी गोंडा आर्ट आहे म्हणजे जी आदिवासी जी कला आहे त्याच्यामध्ये नक्षीकामे योग्यतेची नव्हते किंवा नक्षीकामे महत्त्वाचे नाही आहे का? मग ऑल, नन, फॉल्स, ट्रू हे ऑप्शन्स आहेत. यापैकी आपलं योग्य उत्तर काय आहे? चूक आहे. तिथे नक्षीकामे फार महत्त्वाचे होते. आपला नेक्स्ट आहे द इन्स्टिट्यूट वेअर ही स्टडीड आर्ट. ते इन्स्टिट्यूट म्हणजे काय झालं की ती कुठे आहे? ते इन्स्टिट्यूट पुण्याला आहे, चित्रकला महाविद्यालय आहे, मुंबई एका चित्रकला महाविद्यालय आहे. तर यापैकी आपलं जे योग्य उत्तर असणार आहे द इन्स्टिट्यूट वेअर ही स्टडी ॲट. त्यांनी जो अभ्यास केला होता तो कुठे केला होता? चित्रकला महाविद्यालय हे आपल्या इथे करेक्ट आन्सर आहे म्हणून आपण इथे योग्य उत्तरावर क्लिक केलं आहे. आपला नेक्स्ट आहे द इन्स्टिट्यूट वेअर ही टूक इज हायर एज्युकेशन इन मुंबई. की उच्च शिक्षणासाठी ते मुंबईला कोणत्या ठिकाणी गेले? FSC स्कूल ऑफ आर्ट, KK स्कूल ऑफ आर्ट, JJ स्कूल ऑफ आर्ट का MK स्कूल ऑफ आर्ट? तर यापैकी आपलं योग्य उत्तर आहे JJ स्कूल ऑफ आर्टमध्ये ते उच्च शिक्षणासाठी गेले होते. हे आपलं करेक्ट आन्सर आहे. आपलं नेक्स्ट आहे स्पेशल अटेन्शन इज गिवन टू द चॉईस ऑफ व्हेरियस कलर. की विशेष कोणत्या गोष्टीकडे विविध प्रकारचे रंग त्या रंगासाठी एक विशेष लक्ष देण्यात आलेलं होतं का? इज गिवन लक्षात देण्याचं चॉईस ऑफ व्हेरियस कलर. व्हेरियस म्हणजे विविध प्रकारचे रंगावरती त्यांनी विशेष लक्ष देण्यात आलं होतं का? ऑल, नन, फॉल्स, ट्रू. तर आपलं योग्य उत्तर काय असणार आहे? ट्रू असणार आहे. आपला नेक्स्ट आहे द रूट ऑफ फॉक आर्ट ला इन वुमन्स डेली कोरल. की जे बायका होत्या काय त्या डेली काय करत होत्या की रोजच्या रोज ते आपल्या की ज्या रंगामधले जे रंगसंगती म्हणा किंवा जी रंगाची जी पाळेमुळे हे शोधून काढण्याचा ते काय करत होते? प्रयत्न करत होते का? तर ऑल, ट्रू, नन, फॉल्स यापैकी आपले योग्य उत्तर आहे मुलांना ट्रू हे असणार आहे. कारण ते रंगाची पालेमुळे हे काय करत होते? नेहमी शोधून काढायचा प्रयत्न करत होते. तर अशा प्रकारे मुलांना आपल्या ॲक्टिव्हिटी गेम टेस्टच्या माध्यमातून प्रश्नाची उत्तरे ते घेतलेली आहे. आता आपण पाहणार आहोत क्वेश्चन आन्सरच्या माध्यमातून कोणते प्रश्न मिळण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपला पहिला प्रश्न आहे हाऊ डिड रजा फाइंड हिज पेंटिंग. की रजा आपली जे रजा आहे त्याला कशा प्रकारची पेंटिंग इथे हाऊ डिड रजा फाइंड हिज पेंटिंग. की त्याची पेंटिंग कशा प्रकारची होती? रजा फाउंड जे काय आहे सापडणे. तर रजा फाउंड हिज पेंटिंग थ्रू दॅट द स्टडी ऑफ इंडियन आर्ट अँड इट्स हेरिटेज, कल्चर, कॉन्टेक्स्ट अँड फिलॉसॉफर. रजा फाउंडची पेंटिंग कशा प्रकारची आपल्याला सापडते मुलांना? की त्यांच्या पेंटिंगमध्ये काय आहे? थ्रू द स्टडी म्हणजे काय आहे? अभ्यास आहे. कोणत्या? इंडियन आर्ट म्हणजे जो भारतीय कला आहे अँड आर्ट इज अँड इट्स हेरिटेज जो एक ऐतिहासिक आहे. त्याचप्रमाणे कल्चर जे ऐतिहासिक जे संस्कृती आहे, कंटेंट अँड फिलॉसॉफी. त्याचप्रमाणे फिलॉसॉफर म्हणजे तत्वज्ञानाची संदर्भामध्ये आपल्याला या सर्वांच्या पेंटिंग आपल्याला आढळतात. आपला प्रश्न इथं क्लिअर झालं की हाऊ डिड रजा फाइंड हिज पेंटिंग. की रजा आहे जे आपले जे पेंटिंगकार आहेत त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारची चित्र आपल्याला आढळतात? तर हे सर्व प्रकारची इथे चित्र आपल्याला याच्यामध्ये आढळतात. हे आपल्या इथे करेक्ट आन्सर असणार आहे. आपला नेक्स्ट आहे
व्हॉट आर द स्पेशालिटीज ऑफ रजाज पेंटिंग, की त्याची स्पेशालिटी ही काय होती रजा यांची. बघा ते त्यांनी ते दिलं की त्यांची जी स्पेशालिटी ही बघा आपल्याला काही मुद्द्यांमध्ये ते मांडलेले. द स्पेशालिटी ऑफ रजा पेंटिंग आर, बघा इथे दिलं आहे, हिज पेंटिंग इज बिलॉंग टू द ॲब्स्ट्रॅक्ट स्टाईल ऑफ पेंटिंग, की त्यांच्या पेंटिंगमध्ये हे अमूर्त कल्पना ह्या साकारलेल्या असायच्या. दे आर नॉट इन्स्पायर्ड बाय एनी एक्सटर्नल, की ते कोणत्याच गोष्टीने काय झालं ते इन्स्पायर, दे आर नॉट इन्स्पायर्ड म्हणजे प्रेरित होणे बाय एनी एक्सटर्नल फॅक्टर वेअर इज बेस इन इनर माइंड ऑफ द पेंटर, की ते त्यांच्या मनातल्या अंतर्कृतीमध्ये किंवा आतील मनाच्या शोधातल्या गोष्टीतून ते बाहेर शोधून काढायच्या, कोणत्याही बाहेरच्या गोष्टीवर ते मोहित होत नव्हते, ते इन्स्पायर होत नव्हते. ते कम्युनिकेटेड विथ द व्ह्युअर्स, ते जे बघणारे आहेत त्यांच्याबरोबर नेहमी ते काय व्हायचे, कम्युनिकेटेड म्हणजे ते एक प्रकारचे ते संपर्कामध्ये ते असायचे. तर अशा प्रकारची ते स्पेशालिटी असायची जे रजा याच्या पेंटिंगमध्ये स्पेशालिटी आपण पाहू शकतो. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट आर रजाज पेंटिंग बेस्ड ऑन अँड हाऊ डिड द डिस्क्राईब हिज वर्क, की जे रजा आहे आपले जे जे चित्रकलेचे जे आपले मोठे कलाकार आहेत, की त्यांच्या पेंटिंगच्या बेस काय असायचा, त्यांचा मूळ काय असायचा, आणि त्याचप्रमाणे दुसरा प्रश्न हाऊ डिड ही डिस्क्राईब हिज वर्क, ते त्याच्या कामाचं वर्णन कशा प्रकारे करतात. डिस्क्राईब याचा अर्थ काय आहे, वर्णन आहे. बघा आता त्यांनी इथे दिलं आहे की रजा इज पेंटिंग आर बेस ऑन इन स्पिरिच्युअली, त्यांचा जो बेस असायचा ज्यांच्या चित्रकलेचा त्यांच्या पेंटिंगचा तो काय आहे, स्पिरिच्युअली आहे म्हणजे आत्मिक आहे. मेटाफिजिकल पॅथ म्हणजे जो एक तात्विक मार्गाने आहे. अँड बिंदू ऑर पॉइंट, बिंदू म्हणजे जो डॉट आणि जो पॉइंट आहे, ही डिस्क्राईब म्हणजे ते वर्णन करतात. हिज वर्क इज ओन इनर इन एक्सपिरियन्स, की त्यांच्या अंतर्मनातला जो अनुभव आहे. अँड इन्व्हॉल्वमेंट विथ द मिस्ट्रीज ऑफ नेचर, की निसर्गात उपलब्ध असणाऱ्या ज्या काही गुप्त गोष्टी आहेत, ज्या गहन गोष्टी आहेत त्यांच्याबद्दलची शोध काढण्यासाठी. इन विच इज एक्सपिरियन्स इन कलर, लाईन अँड स्पेस अँड लाईट, त्या सर्व गोष्टी त्या भावना त्या कशात उतरत आहेत, त्या रंगामध्ये उतरत आहेत, त्या लाईनमध्ये, त्या स्पेसमध्ये आणि त्या लाईटीमध्ये देखील ते उतरण्याचं काम करत आहे. तर अशा प्रकारे ते त्यांचं काम करत आहे. ते आपल्याला दोन प्रकारची उत्तरे इथे आपल्याला मिळालेली आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट लेजन्सी डिड रजा लिव्ह बिहाइंड, आणि कोणत्या प्रकारचा वारसा दिलेला आहे. बघा कोणत्या प्रकारचा वारसा मागे ठेवून गेलेले आहेत. बघा रजा लेफ्ट बिहाइंड अ रिच लेजन्सी ऑफ सेन्सिटिव्ह, की रजा आहेत ते त्यांनी काय केले आहे की लेफ्ट बिहाइंड त्यांनी मागे ठेवलेलं आहे काय, रिच लेजन्सी, एक म्हणजे श्रीमंत जो वारसा आहे, श्रीमंतिक वारसा आहे तो त्यांनी मागे ठेवला आहे पेंटिंगमध्ये, त्या चित्रकलेमध्ये. अचीव द थ्रू द एक्स्ट्राऑर्डिनरीज कॉम्पोजिशन ऑफ लाईन्स अँड कलर दॅट डिपिक्ट एक्स्ट्राऑर्डिनरीज कॉम्पोजिशन. तर अशा प्रकारे एक असामान्य अद्भुत कृती जी त्यांनी एक अद्भुत रंगसंगतीच्या माध्यमातून एक्स्ट्राऑर्डिनरी म्हणजे असामान्य काय आहे, असामान्य कॉम्पोजिशन, एक असामान्य अशी जी चित्रकलाची जी गोष्ट आहे त्यांनी एक असामान्य वारसा असा देखील ठेवलेला आहे. रिच लेजन्सी इन सेन्सिटिव्ह पेंटिंग, की जी एक भावनात्मक आणि स्पर्श जाणारी आहे. अचीव द थ्रू द एक्स्ट्राऑर्डिनरी, की जी काय आहे जी असामान्य आहे. आणि त्याचप्रमाणे लाईन्स अँड कलर काय केलं की ते लाईनच्या मार्फत म्हणजे रेषाच्या मार्फत आणि ज्या रंगाच्या मार्फत डेट डिपिक्ट अँड एक्स्ट्राऑर्डिनरीज कॉम्पोजिशन. तर अशा प्रकारे आपलं जे उत्तर आहे आपले इथे क्लिअर झालेलं आहे. आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहणार आहोत. राईट द नेम ऑफ द स्टेट ऑफ इंडिया वेअर ग्राउंड गोंडा ट्रेबल्स आर फाउंड, की जे आदिवासी जमातीतील जे नाव आहेत की ते आपल्या भारताच्या देशामध्ये आपल्याला कुठे कुठे आढळतात त्याचे आपल्याला उत्तर सांगायचं आहे. मग ते कुठे आढळतात, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश अँड ओडिसा या ठिकाणी आपल्याला येतात. मध्य प्रदेश, महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि त्याचप्रमाणे ओडिसा, म्हणजे आपल्या 5 राज्यामध्ये, आपल्या भारत देशातल्या 5 राज्यामध्ये आपल्याला या सर्व गोष्टी आपल्याला इथे म्हणजे आढळतात. जी गोंडा ट्रिब्युनल जी सिव्हिलायझेशन आहे, जी संस्कृती आहे, जी आदिवासी संस्कृती आहे ती आपल्याला ह्या मोठ्या प्रमाणामध्ये आढळून येत आहे. आपलं नेक्स्ट क्वेश्चन बघायचं पाहणार, व्हॉट आर द कॉमन फीचर ऑफ आर्ट, की जे लोककला आहे त्याच्यामध्ये कॉमन गोष्टी जे फीचर आहेत ते वैशिष्ट्यही आहेत. फीचरचं मिनिंग काय आहे, वैशिष्ट्य आहे. मग ती वैशिष्ट्य ही कोणकोणत्या प्रकारची आपल्याला इथे आढळून येतात बघा इथे दिलेले आहेत. ती वैशिष्ट्ये कोणती आहेत, द कॉमन फीचर ऑफ ऑल आर्ट्स, जी सामान्य जी वैशिष्ट्य आहेत ते कोणकोणती आहेत. द फर्स्ट आहे
दे इन्व्हॉल्व नेचर टेक्निक्स ऑफ द प्रिपेरिंग कलर्स अँड यूज ऑफ सर्वल मीडियम. की म्हणजे चांगल्या माहितीच्या सांगण्यानुसार आपल्याला असं कळते की जे कलर जे वापरले आहेत ते नैसर्गिकरित्या जे कलर वापरलेले आहेत आणि यूज ऑफ सर्वल मीडियम कसे आहे ते सर्वल मीडियममधले वापरले. सेकंड आहे दे आर ट्रान्सफरेड फ्रॉम जनरेशन टू जनरेशन इन अ स्मूथली फॉलोइंग प्रोसेस आहे. त्यांची हा जो वारसा आहे तो एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे अतिशय हळूवारपणे तो काय केला आहे रूपांतरित करत आहे किंवा देण्यात आलेला आहे, स्थानांतरित करणार आहे. तर अशा प्रकारे हे कॉमन फीचर ऑफ फॉल्क आर्टमधले आपण इथे पाहिलेले आहे. आपला नेक्स्ट आहे राईट डाऊन द स्पेशल फीचर ऑफ द गोंडा स्टाईल ऑफ आर्ट. आता एक स्पेशल फीचर म्हणजे एक खास वैशिष्ट्ये गोंडा स्टाईलची किंवा आपले म्हणू शकतो आदिवासी कलेची जी कोणकोणती आहेत ती त्या बघा इथे आपल्याला सांगायची आहे. जे पहिलं आहे द स्पेशल फीचर ऑफ द गोंडा स्टाईल ऑफ आर्ट आर जे ते खाली दिलेले आहे कोणकोणती आहेत. तर पहिला आहे डिफरंट कलर्स वेरियस टेक्स्चर अँड पॅटर्न आर यूज इयर आफ्टर इयर. की वर्षानुवर्ष किती काय केलं आहे की इयर अँड यूज आर काय केलं आहे की वर्षानुवर्ष काय केलं आहे डिफरंट कलर वेगवेगळ्या कलरचा इथे वापर केलेला आहे, वेगळ्या टेक्स्चरचा आणि वेगळ्या पॅटर्नचा देखील या कलेमध्ये त्याचा वापर करण्यात आला आहे. की एकच डिझाईन एकच पॅटर्न नाही तर वेगवेगळे जे कलर्स आहेत वेगळे टेक्स्चर आहेत आणि वेगळे पॅटर्न्स आहेत त्याचा वापर हा वर्षानुवर्ष वेगवेगळ्या पद्धतीने करण्यात येत आहे. सेकंड आहे इवन इफ इट इज सिम्पल इट कन्वे अ डीप थॉट. आणि म्हणजे इवन काय केलं की ती जी कला आहे ती आपल्या अंतर्मनात डोकावणारी आहे. इट्स अ डीप थॉट म्हणजे जो आपला खोल विचार आपल्या अंतर्मनात काय करत आहे ती सहजपणे डोकावणारी आहे. सहजपणे ती जे चित्र आहे ते आपल्याला समजून घेण्यासाठी ते आपल्याला खोल अंतर्मनामध्ये ती पोहोचण्याचं देखील ते चित्र काम करत आहे. तर अशा प्रकारे म्हणून आपण या पाठातले जे क्वेश्चन आन्सर आहेत ते आपले इथे क्लिअर झालेले ते तुम्ही समजलेले आहेत. आणि आपण या पाठाच्या माध्यमातून जो आपला पाठ आहे तर रीडिंग वर्क ऑफ आर्ट हा आपल्या इथे कम्प्लीट झालेला आहे. इथे आपण इंट्रोडक्शनच्या माध्यमातून एक्सप्लेनेशनच्या माध्यमातून त्याचप्रमाणे समीरच्या माध्यमातून की कशा प्रकारे रीडिंग ऑफ आर्ट म्हणजे जी कला आहे ती कशा प्रकारे ती कलाला देखील एक अनन्यसाधारण महत्त्व आहे हे देखील आज तुम्हाला नक्कीच या पाठाच्या माध्यमातून समजलं असेल. तसेच या पाठाच्या माध्यमातून क्वेश्चन आन्सर आहे जे ॲक्टिव्हिटी गेम टेस्ट क्वेश्चन आन्सर हे देखील आपण क्लिअर केलेले आहेत. त्याचप्रमाणे हा जो पाठ आहे मुलांना मी तुम्हाला अतिशय सोप्या भाषेत सांगितलं आहे तो तुम्हाला समजला आहे मला खात्री आहे. भेटूया एका नवीन भागामध्ये एका नवीन पाठामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.